2024-25च्या गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवरती आज ॲडिशनल कलेक्टर शिंदे साहेबांना आम्ही भेटलो। भूमिका एवढीच आहे की विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या वर्षीचा गळीत हंगाम हेतुपुरस्सर 1 महिनाभर साखर कारखान्यांनी लांबवला। आता राजकारण हा अतृप्त आत्म्यांचा खेळ आहे, तो खेळ संपलेला आहे, इथं तृप्तीचा ढेकर कधीच नाही। आज आम्ही या ठिकाणी शेतकरी म्हणून सगळे रस्त्यावरती येणार आहोत। भूमिका एवढीच आहे की शेतकरी संघटनांनी या वर्षीच्या गळीत हंगामामध्ये पहिल्या उचलीचा मुद्दा हा 3700 रुपयाचा केलेला आहे। आमची भूमिका एवढीच आहे की गतवर्षीपेक्षा या वर्षी साधारणतः 300 रुपयाने FRP वाढलेली आहे। म्हणजे 315 रुपयाचा जो बेस होता तो 340 रुपये झालेला आहे आणि वाढीव 25 रुपयाच्या हिशेबाने जर 12.5 रिकव्हरीचा कोल्हापूरचा उतारा जर धरला तर 300 ते 325 रुपये गतवर्षीपेक्षा या वर्षी FRP मध्ये वाढत आहेत। गतवर्षी साधारणतः 3200 रुपयेपर्यंत साखर कारखान्यांनी FRP ची पहिली उचल जाहीर केलेली होती। या बेस नुसार साधारणतः 3500 ते 3550 रुपये इतच होत आहेत आणि अधिक या वर्षीचा शेतकऱ्यांचा वाढलेला जो उत्पादन खर्च आहे तो जर डोळ्यासमोर घेतला आणि एकूण बाजारातले साखरेचे दर जर डोळ्यासमोर घेतले तर 3700 रुपये साखर कारखान्यांना पहिली उचल द्यायला काहीच हरकत नाही। गळीत हंगाम सुरू झालेला आहे, दबक्या पावलांनी तो झालेला आहे। आम्ही साधारणतः 8 दिवसाचा अल्टिमेट हा जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही देत आहोत, जिल्हा पोलीस प्रमुखांना देत आहोत, जिल्हा आपले साखर सहसंचालक यांनाही आम्ही हे निवेदन देत आहोत। आजपासून 8 दिवसाचा अल्टिमेट त्यांना दिला जाईल। जर 11 तारखेपर्यंत प्रत्येक वर्षी ज्या पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सगळ्या कारखान्याचे चेअरमन, साखर कारखान्यांचे साधारणतः आपले प्रमुख MD, जिल्हा पोलीस प्रमुख, साखर सहसंचालक यांना घेऊन एका व्यापक बैठकीचं आयोजन करत असायचे आणि त्यानंतर उचलीचा हा निर्णय होत असायचा। ताबडतोब जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या 8 दिवसामध्ये ही सगळ्यांची बैठक बोलवून पहिल्या उचलीचा निर्णय जाहीर करावा। उद्याच्या 11 तारखेपर्यंत आम्ही वाट बघू, 8 दिवसाचा अल्टिमेट आम्ही त्यांना देतोय, नाहीतर आम्ही रस्त्यावरती उतरू। त्या परिसरातले शेतकरी रस्त्यावरती उतरतील, कोणत्याही प्रकारचा साधारणतः विनाश होणार नाही, कुठल्याही ट्रॅक्टरची हवा सोडली जाणार नाही, कुठल्याही ड्रायव्हरना किंवा कोणत्याही शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची हानी पोचणार नाही। अशा वेगळ्या एका मार्गाने हे आंदोलन आम्ही हातामध्ये घेणार आहोत। त्या साखर कारखान्याच्या परिसरातल्या शेतकऱ्यांना आमची एवढीच विनंती आहे की जेव्हा आम्ही आंदोलनाची हाक देऊ त्यावेळेला आपापल्या परिसरामध्ये हे सगळी वाहनं रोखायची आहेत आणि आम्ही सगळे शेतकरी एक आहोत। पहिल्या उचलीचा निर्णय झाल्याशिवाय गळीत हंगाम सुरू होणार नाही, ही भूमिका शेतकरी घेतील। त्यांनी देखील 3700 रुपये पहिली उचल द्या म्हटले होते, त्यांनी 15 दिवसाचं अल्टिमेटम दिलं होतं। तुम्ही राजू शेट्टींच्या पासून सगळे दूर गेलेले, आता एकत्र येऊन हा लढा पुढे नेणार आहात। राजू शेट्टींनी आपल्या कार्यकर्त्यांच्या सोबतीनं कारखान्यांना निवेदन देणं वगैरे चालू केलेलं आहे, तो त्यांच्या प्रक्रियेचा एक भाग आहे। आता आम्ही जनार्दन पाटील आम्ही सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे, तुम्हालाही माहित आहे। सावकार भाऊ साखरपे, शैलेश आडके, सागर बादनाईक हे सगळे साधारणतः पूर्वाश्रमीच्या शेतकरी संघटनेमध्ये अजूनही त्यांच्या छातीवरती बिल्ले आहेत। वैभव कांबळेंनी सुद्धा अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेली आहे। हा तुम्हाला एक मेसेज आहे की सगळे शेतकरी आमच्या साधारणतः पिकाच्या न्यायासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि इथं कोणत्याही प्रकारचा पक्षीय अभिनिवेश असणार नाही, संघटनात्मक अभिनिवेश असणार नाही, फक्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं हीच या आंदोलना पाठीमागची आमची भूमिका आहे।